हॅलो स्टुडंट्स, आज आपण SY.B.Com सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग मधील लेसन नंबर आहे 4 व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. त्याच्यामधील इलिस्ट्रेशन नंबर आहे 3, पेज नंबर आहे 4.19. आज आपण करणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करणार आहे. क्वेश्चन मध्ये काय दिलेली इन्फॉर्मेशन सर्वात प्रथम रीड करून घेऊया. द फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ नाकोडा लिमिटेड नांदगाव डिस्क्लोज द फॉलोइंग फॅक्ट्स. जी ही नाकोडा लिमिटेड नांदगाव हे जे कंपनी आहे, ह्या कंपनीने डिस्क्लोज केलंय, म्हणजे त्याची माहिती सांगितलेली आहे. खाली त्यांची माहिती दिली आहे. तर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 इश्यू अँड फेड ऑफ शेअर कॅपिटल. इश्यू केलं, विकायला काढलं आणि फेड अप झालं, म्हणजे विकलं गेलेलं कॅपिटल आहे, म्हणजे शेअर्स विकले गेले. 20,000 नंबर ऑफ शेअर्स विकले गेले. एक शेअर्स 10 रुपयाला विकलाय, असं तुम्हाला 2 लाख रुपीज कॅपिटल मिळालेलं आहे. 1,000 8% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच. 8% म्हणजे रेट ऑफ डिव्हिडंड आहे. त्यांना जे आपण व्याज देणार आहे त्याचा रेट आहे 8%. असं तुम्ही 1000 शेअर होल्डरांना प्रेफरन्स शेअर्स विकले. एक शेअर 100 रुपयाचा होता, असं त्यांच्याकडून तुम्ही 1 लाख रुपीज घेतलेला आहे. जर्नल रिझर्व म्हणजे तुमची साठवलेला प्रॉफिट आहे, तो प्रॉफिट आहे 29,000. बिझनेस प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस आहे 11,000, म्हणजे प्रॉफिट आहे तुमचा 11,000 रुपये. आणि प्रपोज्ड प्रेफरन्स डिव्हिडंड आहे 8,000, म्हणजे त्यांना आपल्याला प्रपोज केलं, म्हणजे आपण प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे, त्यांना 8,000 रुपीज डिव्हिडंड द्यायचा आहे. ट्रेड क्रेडिटर्स, बिल्स पेएबल आणि रेंट पेएबल ह्या तुमच्या थर्ड पार्टी लायबिलिटीज आहेत. बघा, मी इथं टिक करून ठेवते. ट्रेड क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, रेंट पेएबल ही आहे तुमची थर्ड पार्टी लायबिलिटी. आणि हे जे आहेत हे मालकांचं आहे, ओनरचं कॅपिटल आहे, हे पण ओनरचं कॅपिटल आहे. जर्नल रिझर्व, बिझनेस प्रॉफिट आणि प्रपोज्ड डिव्हिडंड. प्रपोज्ड डिव्हिडंड म्हणजे त्यांना डिव्हिडंड द्यायचं आहे. ते आपण थोडंसं आज वेगळं आलंय बघा, एवढाच पॉईंट वेगळा आलाय क्वेश्चन मध्ये. सांगते मी ते कसं करायचं आहे ते. त्याच्यानंतर आपल्याला ऍसेट दिलेले आहे गुडविल, प्लांट, पिक्चर्स, स्टॉक इन ट्रेड, बुक डेट्स म्हणजे डेटर्स आहेत, बँक बॅलन्स. अंडर रायटिंग कमिशन घ्यायचं नाही. अंडर रायटिंग कमिशनचा मिनिंग आहे आपण कंपनीचे शेअर्स इश्यू करताना ब्रोकरला दिलेलं कमिशन. तर ही ऍसेट नाही, म्हणून ते घ्यायचं नाही. मग काय सांगितलंय खाली बघा. फॉर द पर्पज ऑफ व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स ऑफ द कंपनी द ऍसेट्स वेअर रिव्हॅल्यूड ॲज फॉलो. गुडविल दिलेला आहे, गुडविलची व्हॅल्यू चेंज झालेली आहे, त्याला स्टार करून या 15,000 झाली. प्लांट इज अंडर व्हॅल्यू. अंडर व्हॅल्यूचा मिनिंग आहे तुम्हाला काय झालं, अंडर व्हॅल्यू म्हणजे प्रॉफिट झाला, तर हे तुम्ही प्लस करायचं आहे. आणि ओव्हर व्हॅल्यू ऑफ स्टॉक म्हणजे कमी झालं. लक्षात ठेवा, तुम्हाला वाटतं ओव्हर झालं, बट ते कमी झालेलं आहे, हे लेस करायचं आहे. अंडर व्हॅल्यू म्हणजे ऍड करायचं, म्हणजे प्रॉफिट तुमचा किती झाला बघा. प्रॉफिट प्लांट मध्ये 1,60,000, त्याला आपण स्टार करू, त्याच्यामध्ये 15,000 ऍड करायचे आहे, म्हणजे तुमच्या प्लांटची व्हॅल्यू इन्क्रीज झाली. पिक्चर्सचं काही दिलेलं नाही, पिक्चर्स ऍज इट इज येतील. स्टॉक इन ट्रेड, स्टॉक बघा इथं सांगितले ओव्हर व्हॅल्यू झाला म्हणजे कमी झाला, तो इथं लेस करायचा आहे, याला आपण स्टार करू. प्लॅनच्या पुढे प्लसचं साईन टाका. स्टॉक इन ट्रेडच्या समोर मायनसचं साईन टाका. बुक डेट्स काही चेंज झालेलं नाही. बँक बॅलन्स चेंज झालेला नाही. अंडर रायटिंग कमिशन आपण घेणार नाही. मग सर्वात प्रथम आपण ऍसेटची टोटल करायची आहे. आणि आज प्रेफरन्स शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स वाल्यांना द्यायचा डिव्हिडंड, ह्या 2 गोष्टी नवीन आलेल्या आहेत. मग तेवढंच तुम्ही आज लक्षात ठेवायचंय. बाकीचं क्वेश्चन ऍज इट इज आहे. आपण ऍसेट घेऊया इथं. ऍसेट्स त्याच्यामध्ये एक आहे, आपल्या क्वेश्चन मध्ये दिलेले ऍसेट पुट करायचे आहेत. गुडविलची व्हॅल्यू तर 25,000 होती, ह्याला आपण स्टार केलेला आहे. गुडविल झाली 15,000, आतमध्ये लिहा इथं 15,000. त्याच्यानंतर आहे प्लांट तुमचा काय झालेला आहे, अंडर व्हॅल्यू झाला, म्हणजे ऍड होणार आहेत 1,60,000 प्लस 15,000. अमाऊंट येणार आहे 1,75,000. त्याच्यानंतर आहे पिक्चर्स. पिक्चर्सला आपण स्टार केलेला नाही,
मग ती ॲज इट इज ठेवायचं 5000. त्याच्यानंतर आहे स्टॉक इन ट्रेड, त्याला आपण स्टार केलेला आहे. स्टॉक इन ट्रेड तो काय होणार आहे, लेस होणार आहे, कारण तो ओव्हर व्हॅल्यू झाला. ओव्हर व्हॅल्यू म्हणजे लेस करायचा आहे. स्टॉक इन ट्रेड होता 80,000 लेस ओव्हर व्हॅल्यू झाला 10,000 नी, लेस 10,000 बाहेर येतील 70,000. त्याच्यानंतर आहे स्टॉक इन ट्रेड नंतर बुक डेट्स म्हणजे डेटर्स आहेत. बुक डेट्स आहेत 1,25,000 ॲज इट इज येतील. त्याच्यामध्ये काही चेंज झालेला नाही. त्याच्यानंतर बँक बॅलन्स 4,000, याच्यात पण चेंज झालेला नाही, म्हणून बँक बॅलन्स 4,000. ही झाली तुमची ऍसेट. बघा काय राहिलंय का, गुडविल झालं, प्लॅन झालं, पिक्चर, स्टॉक इन ट्रेड, बुक डेट्स, बँक बॅलन्स झालं. ही तुमची आहे टोटल ऍसेट. याची टोटल बघा किती येते, टोटल आहे त्याची 3,94,000. कॅल्सीवर तुम्ही टोटल करा, त्याला नाव द्या टोटल ऍसेट. टोटल ऍसेट्स आहेत 3,94,000. ह्याच्यातून आपल्याला लेस करायची आहे लायबिलिटी. ही ऍसेट होती, आता आपण इथं तर तुम्ही ह्याला ए म्हणा, इथं बी आहे, लेस करणार आहे आपण लेस लायबिलिटी. लेस करंट लायबिलिटीज. ह्याला तुम्ही बी नाव देऊ शकता. आपल्याला लायबिलिटी लेस करायच्या आहेत. आपले 3 लायबिलिटीज आहेत क्वेश्चन मध्ये. पहिली आहे ट्रेड क्रेडिटर्स, इथं दिलेला आहे 35,000, त्याच्यात काही बदल झालेला नाही. ट्रेड क्रेडिटर्स अमाऊंट आहे त्याची ट्रेड क्रेडिटर्सची 35,000. त्याच्यानंतर बिल्स पेबल 15,000. आणि रेंट पेबल 2,000. टोटल किती येते 5 × 10 = 12. 52,000. ह्याच्यातून हे अमाऊंट लेस करा, बघा किती येते 52,000 लेस करा, कॅल्सीवर करा, तुमच्या लक्षात येईल किती अमाऊंट येते ती 3,42,000. 3,42,000. त्याला नाव द्या टोटल ऍसेट. त्याला द्या नेट ऍसेट म्हटलं तरी चालेल, इथं नेट ऍसेट. नेट ऍसेट्स ची अमाऊंट आहे 3,42,000. ही झाली आपली नेट ऍसेट. आता आपल्याला ह्याच्या खाली कॅल्क्युलेशन करायचं आहे. ह्याच्यातून बघा ही एवढी ऍसेट तुमच्याकडे आहे, मग एका शेअर होल्डरच्या वाट्याला किती आली. तर इक्विटी शेअर होल्डर हे कंपनीचे ओनर असतात आणि प्रेफरन्स शेअर होल्डर हे कंपनीचे ओनर नसतात. तर ओनर कोण असतं, इक्विटी शेअर होल्डर असतो. म्हणून प्रेफरन्स शेअर होल्डरांचा जो फंड आहे तो मायनस करायचा आहे आणि त्यांचं डिव्हिडंड आहे, डिव्हिडंड धरून त्यांना आपण किती पैसे देणार आहे ते मायनस करायचं. तर जी ऍसेट आहे म्हणजे बघा इथं थोडंसं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. हे कॅल्क्युलेशन नंबर 1, कॅल्क्युलेशन नंबर 2, कॅल्क्युलेशन ऑफ नेट ऍसेट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर. नेट ऍसेट्स अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर असं लिहिलं तरी चालतं. इक्यू शेअर होल्डर्स, इक्विटी शेअर होल्डर्स. मग इक्विटी शेअर होल्डरांच्या वाट्याला अवेलेबल हा जो अवेलेबल फंड आहे, हा फंड आहे, नेट ऍसेट आहे. नेट ऍसेट एका शेअर होल्डरच्या वाट्याला किती,
तर ह्याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे, प्रेफरन्स शेअर होल्डरांना देणारं त्यांचं कॅपिटल आणि त्यांचा डिव्हिडंड हे दोघं जण आपण लेस करायचे आहेत। लेस कसे करायचे बघा, प्रेफरन्स शेअर कॅपिटल प्रेफरन्स शेअर कॅपिटल किती होतं, थांबा सर्वात प्रथम आपण असं लिहू, टोटल ह्याच्यातून लेस करायचं आहे। नेट ॲसेट्स किती होती, 3,42,000। ह्याच्यातून आपल्याला लेस करायचं आहे, लेस एक प्रेफरन्स शेअर कॅपिटल अमाऊंट आहे त्याची क्वेश्चन मध्ये दिलेली आहे बघा, 1 लाख रुपीज, 1 लाख, आणि त्यांचा डिव्हिडंड प्रपोज्ड प्रेफरन्स डिव्हिडंड $8,000, डिव्हिडंड आहे 8,000। बघा त्यांना 1 लाख रुपये त्यांचं कॅपिटल आणि त्यांचं व्याज आपण द्यायचं आहे। मग आपल्याकडे ऍसेट किती राहिले, आपण कशातून देणार, ऍसेट मधून त्यांचं कॅपिटल आणि त्यांचा डिव्हिडंड देणार, म्हणजे 1,08,000 रुपीज आपण त्यांना देणार। यांची टोटल केली आहे दोघांची, आणि मग टोटल करून लेस करायचं आहे, तर लेस लिहिले, नेट ऍसेट मधून या दोघांची टोटल लेस करायची, म्हणजे तुम्हाला अवेलेबल फंड येईल, शेअरहोल्डरांच्या वाट्याचा किती फंड आहे तो इथं समजेल तुम्हाला। मायनस करा किती येते बघा, 8 आणि 4 12, 3 2,34,000, 2,34,000 हा आहे नेट ऍसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर। ह्याला नाव द्यायचं आहे, एक मिनिट व्यवस्थित लिहिते, 8,000 तिथे दिले, आन्सर आलं 1,08,000। 3,42,000 मधून 1,08,000 मायनस केले, 2,34,000 आला। ह्याला नाव द्यायचं आहे किती फंड अवेलेबल आहे, नेट ऍसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर, नेट ऍसेट्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर, इक्विटी शेअर होल्डर, इक्विटी शेअर होल्डरच्या वाट्याला एवढा फंड आला। मग काय करायचं आहे, ही टोटल ऍसेट आहे, म्हणजे नेट ऍसेट तुमच्याजवळ एवढी आहे, डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर होल्डर। म्हणजे आता तिसरं एक कॅल्क्युलेशन करायचं आहे की ही बघा आपण काय केलं, जी ऍसेट होती त्याच्यातून प्रेफरन्स शेअर वाढल्यांना आपण किती कॅपिटल आहे, त्यांचा डिव्हिडंड किती आहे तो मायनस केला, म्हणजे जी राहिली ती तुमची संपत्ती राहिली, ही संपत्ती एका शेअर होल्डरच्या वाट्याला किती येणार आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे। म्हणून कॅल्क्युलेशन ऑफ इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर होल्डर, व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर होल्डर हे डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर होल्डर, म्हणून तुम्ही लिहू शकता तर नेट ऍसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर, हेच बघून लिहायचं आहे, तर नेट ऍसेट्स अवेलेबल म्हणजे उपलब्ध असलेली ऍसेट, इक्विटी शेअर होल्डर, शेअर होल्डर डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर होल्डर किंवा नंबर ऑफ शेअर्स। नंबर ऑफ शेअर्स तुमच्या क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत, दाखवते तुम्हाला, 2,34,000 डिवाइड बाय तुमच्या क्वेश्चन मध्ये इथं नंबर ऑफ इक्विटी शेअर होल्डर्स दिलेले असतात, 20,000 आहेत, 20,000 डिवाइड बाय करा, कॅल्सीवर आन्सर फाइंड करा, आन्सर येते ₹11.70, 11 रुपीज 70 पैसे। एका शेअर होल्डरच्या वाट्याला किती ऍसेट आली तर ₹11.70 एवढी त्याच्या वाट्याला आलेली ऍसेट आहे। आन्सर इथं संपलेला आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।